नासिक शहर के नासिक रोड क्षेत्र में बीती रात अपराध की सनसनीखेज वारदात ने इलाके को दहशत में डाल दिया। फर्नांडिसवाड़ी में दो कुख्यात गुट बैद गैंग और जॉनवाल गैंग के बीच पुराने विवाद को लेकर हिंसक झड़प हुई। पुरानी रंजिश के चलते दोनों गुट आमने सामने आए और हवा में लगभग 15 से 20 राउंड फायरिंग की गई। नासिक रोड के फर्नांडिसवाड़ी इलाके में देर रात दो गुटों बैद गैंग और जॉनवाल गैंग के बीच वर्चस्व को लेकर हिंसक झड़प हुई। दोनों ओर से 15 से 20 राउंड फायरिंग किए गए, जिससे इलाके में दहशत फैल गई। घटना के दौरान एक पक्ष ने कोर्ट में पक्ष रखने वाली महिला वकील के घर पर पत्थरबाजी और बोतल फेंकी, जिससे कांच टूट गए। पुलिस ने घटनास्थल से 8 कारतूस बरामद किए और 3 संदिग्धों को हिरासत में लिया है। क्षेत्र में तनाव को देखते हुए अतिरिक्त बल तैनात कर दिया गया है। प्राथमिक जांच में गिरोह के बीच पुराने रंजिश की बात सामने आई है। पुलिस ने सख्त कार्रवाई का आश्वासन दिया। काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल 112 वरती एक कॉल आला की फर्नांडिसवाडी आणि 2 गटामध्ये भांडणं आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे। त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत PSI सोनवणे आणि DB स्टाफ घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम व त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास, या ठिकाणी कशासाठी येतोस, या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं आहे। वकिलाच्या घरावर काय करायचं? जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे। ही वकील ही राहुल उज्जैनवाल याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असते। किती राऊंड फायर झाले, किती लोकांना ताब्यात घेतले? सुरुवातीला 5 राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे। त्याचे रिकामे कारतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या 3 संशयित ताब्यात आहेत, त्यांच्याकडे चौकशी चालू आहे।